श्री स्वामी समर्थ. अनेक लोक संभ्रमातून खूप जास्त घाबरले आहेत, खूप जास्त चिंता करीत आहेत. कारण वारंवार लोकांचे फोन येत आहेत, गुरुजी सोशल मीडियाच्या माध्यमातून असे काही व्हिडिओ किंवा माहिती पाहण्यात येत आहे की दिनांक 26 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत घराच्या बाहेर जाऊ नये, प्रवास टाळावा, प्रवास करू नये, नाहीतर जीवाला धोका आहे. तर सर्वप्रथम सांगू इच्छितो आहे, अशा चुकीच्या माहितींना आपण बळी पडू नका. कारण अनेक व्हिडिओ किंवा माहिती अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळते की या घराच्या बाहेर जाऊ नये, मन आपलं नाराज होतं. पण खरंच हे योग्य आहे का किंवा विश्वास ठेवण्यासारखी गोष्ट किंवा बाब आहे का? अनेक लोक शास्त्राचा आधार घेऊन आपल्याला संकेत देत असतात, मान्य आहे. मी पण स्वतः ज्योतिषी आहे, ज्योतिषशास्त्राची सेवा करतो, या शास्त्राचा मी सुद्धा स्वतःहून आदर करतो. परंतु काही लोक या शास्त्राच्या आड येऊन आपल्याला भ्रमित करण्याचा प्रयत्न करत आहेत, चुकीची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. खऱ्या अर्थाने आपला मृत्यू अटळ असतो किंवा आपल्याला आयुष्यात कोणती गोष्ट कधी घडणार आहे हे ठरलेलं आहे आईच्या आपल्या गर्भावस्थेमध्येच. जर मृत्यूच येणार असेल तर तो घरामध्ये बसून सुद्धा येतो. त्यामुळे आपण घराच्या बाहेर जाणं किंवा घरामध्ये राहणं, ज्या गोष्टी घडायच्या आहेत त्या घडणारच आहेत. परंतु आपण आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवावा, त्यांचं नाम घ्यावं. घडणाऱ्या गोष्टी घडत असतात, परंतु उद्याच्या चिंतेमध्ये आजचं आपण जगणं सोडत आहोत. त्यामुळे चुकीच्या माहितींवर आपण विश्वास ठेवू नका. असं काहीही नाही की अगदीच 26 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत आपल्याला धोका आहे. अर्थातच ग्रहांचे काही परिणाम असतात, ग्रहांचे बदल असतात, त्याचा परिणाम आपल्यावर होतो. परंतु एवढाही मोठा परिणाम होत नाही की प्रत्येक ठिकाणी आपल्याला मृत्यूच दिसेल. त्यामुळे आपण काय करतो की या चुकीच्या माहितींवर विश्वास ठेवतो आणि आपलं आनंदाचं जगणं सोडून देतो. त्यामुळे परत एकदा सांगू इच्छितो आहे, स्वामी नाम घ्या, परमेश्वराचं नाव घ्या, आपल्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा आणि अजिबात न घाबरता आपला दैनंदिन दिनचर्या आपली तशीच चालू ठेवा. श्री स्वामी समर्थ.